तर सध्या पुणे आणि पिंपरी चिंचवडसह महाराष्ट्रात अनेक ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का त्याची चाचपणी सुरू आहे। त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। पुण्यात राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या काँग्रेसला निरोप। शरद पवार गटाची काँग्रेससोबत चर्चा करण्यास तयारी अशी सूत्रांची माहिती। शरद पवार गट अजित पवारांना सोडून काँग्रेससोबत चर्चेस तयार। लवकरच बैठकीची शक्यता। रोहित पवार अमोल कोल्हेंची अजित पवारांसोबत 1.5 तास चर्चा। एकत्र लढण्याबाबत अजितदादांसोबत प्राथमिक चर्चा झाली। कोल्हेंची माहिती। तर बैठकीतील चर्चेबाबत प्रतिक्रिया देताना अजित पवारांचं नो कमेंट्स। पवारांची राष्ट्रवादी तुतारी चिन्हावर लढण्यासाठी आग्रही। सूत्रांची माहिती। पिंपरी चिंचवडसाठी अजित पवारांसमोर अमोल कोल्हेंनी ठेवला 68 जागांचा प्रस्ताव। तर पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तरी निवडणूक घड्याळावरच लढल्या पाहिजेत। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे अनिल पाटील यांची भूमिका। घड्याळ चिन्हावर निवडणूक लढण्यास शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांचा विरोध। तुतारी चिन्हावरच निवडणूक लढवण्याचे पवारांच्या पदाधिकाऱ्यांकडून स्पष्ट। आज अजित पवारांच्या भेटीत फक्त चिन्हासंदर्भात चर्चा झाली। शरद पवार एनडीएमध्ये येऊ शकतात। पवारांना एनडीएत घेण्याबाबत भाजपचे वरिष्ठ ठरवतील। शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाटांचा मोठा दावा। दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण होईल असं वाटत नाही। शरद पवार पुरोगामी विचारांचे। भविष्यात पक्ष कोणत्या दिशेनं जाणार पवारच ठरवतील। संजय राऊतांची प्रतिक्रिया। आमच्या विश्वासार्हतेवर प्रश्न निर्माण व्हावा असा काहींचा प्रयत्न। पुण्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत युतीच्या चर्चेवरती जयंत पाटील यांची प्रतिक्रिया। तर प्रशांत जगताप चांगले कार्यकर्ते, त्यांनी पक्ष सोडल्याचं दुःख। जयंत पाटील यांचं वक्तव्य। पुणे पालिकेत पवारांच्या राष्ट्रवादीकडून अजित पवारांकडे 40 ते 45 जागांची मागणी। अजित पवारांकडून साधारणतः 30 जागा देण्याची भूमिका। जागा वाटपाचा तिढा कायम। पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासाठी चर्चा सुरू। अजित पवार पिंपरी चिंचवडमधील आझम पानसरेंच्या भेटीला पोहोचलेले होते। आझम पानसरे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आहेत। आझम पानसरे यांचे चिरंजीव निहाल पानसरेंचा काल अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत पक्षप्रवेश पार पडला होता।